देशाचे इम्पोर्ट कमी होऊन एक्सपोर्ट वाढावे यासाठी नरेंद्र मोदी सरकारने नेहमीच प्रयत्न केला आहे. आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यानंतर नेहमी आयात करावी लागणारी सेमीकंडक्टर चिप आता भारतातच मॅन्युफॅक्चर होणार आहे. देशात बनलेली पहिली सेमीकंडक्टर चिप 2025च्या मध्यापर्यंत येईल अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मोदी मंत्रिमंडळाने केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा रोज 60 लाख चिप बनवण्याचा पॅकेजिंग प्लांट मंजूर केला आहे. या प्लांटसाठी 3300 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. गुजरातमधील सानंदमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येईल. या ठिकाणी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत 2 अन्य चिप मेकिंग प्लांट येत आहेत. केन्सचा प्लांट 46 एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या ठिकाणी 6.3 मिलियन सेमीकंडक्टर चिप्स रोज तयार होणार आहेत. सुमारे 46 एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाईल. या प्रकल्पात उत्पादन होणाऱ्या सेमीकंडक्टर्सचा मोठा वाटा केन्स टेक्नॉलॉजीजला जाणार आहे. त्याची बुकिंग यापूर्वीच झाली आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्सचा वापर विविध ठिकाणी करण्यात येईल. त्यात इंडस्ट्रीयल, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक व्हेकल, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, मोबाईल फोन यांचा समावेश आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पाचं काम अतिशय वेगाने चालू आहे. या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या स्पेशल झोनमध्ये एकूण 1.5 लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. त्या सर्व प्रकल्पातून रोज 7 कोटी सेमीकंडक्टर चिप्स तयार होतील. सेमीकंडक्टरला सिलिकॉन चिप असंही म्हटलं जातं. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनात त्याचा वापर केला जातो. या चिपचा वापर केल्याशिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन बनवता येत नाही. LED बल्बपासून ते क्षेपणास्त्रापर्यंत आणि कारपासून ते मोबाईलपर्यंत तसेच संगणकापासून ते लॅपटॉपपर्यंत या सर्व उपकरणांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर करावा लागतो. ही चिप इलेक्ट्रॉनिक वस्तूची मेमरी ऑपरेट करण्यासाठी कार्य करते. सेमीकंडक्टरचा वापर स्मार्ट वॉचेस, मोबाईल, TV, लॅपटॉप, ड्रोन, एव्हिएशन सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्येही केला जातो.